नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. प्रिया मनामध्ये विचार करत असते, मी जर सायलीला डोक्यावर पाडलं तर जन्मखून ही तिच्या पायावर आहे, माझ्या पायावर नाही हे सगळ्यांना कळेल आणि मग माझा खेळ इथंच संपेल. नाही नाही नाही, मला प्लॅन हा कॅन्सलच करायला हवा. आणि मग प्रिया म्हणते की थांबा थांबा थांबा. कल्पना म्हणते की काय ग, काय झालं? त्या म्हणते की इथं कोणाची तरी बांगडी फुटून पडली होती ना, कोणाच्या पायाला लागली असती म्हणून म्हटलं. पूर्ण आजी म्हणते की वाग माझी गुणाची पोर, किती लक्ष असतं ग तुझं. बरं विमल, ते काचेचे तुकडे बाजूला टाक. प्रिया कुठेतरी मोकळा श्वास घेते आणि मनामध्ये म्हणत असते की नशीब सायलीच्या पायावरचं पान कुणाला दिसलं नाही. पुन्हा एकदा मंगळागौरीचे खेळ सुरू होतात तर अस्मिता हळूच किचनमध्ये गेलेली असते. प्रिया मनात विचार करते की ही अस्मिता गेली तरी कुठे. तर बायकांचा खुंटानं मिरची हा मंगळागौरीचा खेळ सुरू असतो. सर्व बायका रिंगण करून गोल गोल फिरत असतात, डान्स करत असतात आणि मध्ये सायली उभी असते. प्रिया मात्र मनामध्ये विचार करत असते की प्लॅननुसार जर सायलीला तोंडावर पाडलं तर मीच तोंडावर पडेल आणि सायलीचं पायावरचं पान हे सगळ्यांना दिसेल. माफ करा मित्रांनो, पण जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. स्टार प्रवाहावरील सर्व मालिका तुम्हाला आमच्या चॅनलवर बघायला मिळतील. धन्यवाद. तर खुंटान मिरची खेळत असताना सायली जेव्हा मध्ये असते त्याचवेळी अस्मिता देखील मध्ये येते आणि सर्वांची व्हिडिओ शूटिंग काढण्याच्या बहाण्याने ती खाली बसून हळूच फरशीवर तेल ओतून देते. रिंगणातून बाहेर जेव्हा ती प्रिया जवळ येते तेव्हा प्रिया तिला म्हणते की अगं कुठे होतीस तू, मी तुला केव्हाची शोधत होते. अस्मिता म्हणते की अगं आपलाच प्लॅन पार पडायला गेले होते आणि आपल्या प्लॅननुसार ठरल्याप्रमाणे सगळं केलंय मी. प्रिया म्हणते की म्हणजे काय केलंयस तू? तर अस्मिता म्हणते की अगं तिकडं बघ ना एकदा. अगं मी तिथे तेल टाकलंय ना. तर प्रिया ही मनामध्ये विचार करत असते, आता हिला मी सांगू तरी कशी की त्या सायलीच्या पायावर जन्मखून आहे, आता तर मी पक्की मेले. तर इकडे सायली रिंगणामध्ये गोलगोल फिरत असते आणि त्या तेलाजवळच फिरत असते. अचानक त्या तेलावरनं तिचा पाय सटकतो. तितक्यातच अर्जुन तिथे येतो आणि तो सायलीला सावरतो. परंतु त्या तेलावरनं अर्जुनचा देखील पाय सटकू लागतो आणि मग शेवटी सायलीच ही अर्जुनला सावरते. दोघंही एकमेकांकडे बघू लागतात. दोघंही दोघांमध्ये अगदी हरवून गेलेले असतात. पूर्ण आजी मात्र मनामध्ये विचार करत असते की अर्जुनने तर आधीच लाज सोडली होती, पण आता ही मुलगी मात्र 4 लोकांमध्ये तिचा निर्लज्जपणा दाखवते. प्रिया अस्मिताला म्हणत असते की दरवेळी हा अर्जुन कसा काय धावून येतो ह्या सायलीसाठी. अस्मिता म्हणते की हो ना, आणि आता तर काय ही सायलीच हिरो ठरली ना, स्वतः तर पडली नाही आणि अर्जुनलाही वाचवलं. कल्पना लगेचच तिथे खुर्ची घेऊन येते आणि दोघांनाही खाली बसवते. तर एक बाई म्हणते की अर्जुन, तुझी बायको खरंच शूर निघाली हा, अगदी ठामपणे तुझ्या पाठीशी उभी राहिलीये. तर दुसरी बाई म्हणते की अगदी रोमॅन्टिक ना. सर्व बायका हसत असतात. अर्जुन जेव्हा त्याचा पाय पुसत असतो तेव्हा तो म्हणतो की हे तर तेल आहे, परंतु एवढं तेल इथे कसं काय सांडलं. कल्पना म्हणते की अरे हो, तेल इथे कसं काय आलं. विमल म्हणते की वहिनी, मी साबणाच्या पाण्याने ते पुसून घेते, नाही तर कोणीतरी पुन्हा येऊन घसरेल. अर्जुन म्हणतो की किचनमधून आलं का तेल, आणि अर्जुन किचनच्या दिशेने जात असतो. तर पूर्णाजी विमलला म्हणते की विमल, जरा नीट बघत जा, सणासुदीच्या दिवशी झालेले असे अपघात मला अजिबात चालणार नाही. तर इकडे नागराज हा रविराजला म्हणत असतो की अरे दादा, तन्वी इथेच कुठेतरी गेली असेल, येईल लवकर. रविराज म्हणतो की माझा तर त्या अस्मितावर देखील विश्वास नाहीये, मला आता सुभेदारांच्या घरी जाऊनच चेक करावं लागेल. असं म्हणून रविराज त्याच्या रूममध्ये निघून जातो. सुमन नागराजला म्हणत असते की अहो, माझ्या नकळत तन्वी बाहेर गेली आहे, याचा अर्थ ती सुभेदारांच्या घरी गेली असणार, परंतु आता मी भाऊजींना हे सर्व कसं सांगू. नागराज म्हणतो की सुमन, हे बघ, आता सर्व काही तुझ्याच हातात आहे. हा जर चिडून सुभेदारांच्या घरी गेलं ना तर सगळं काही विचित्र होऊन बसेल. बिचारी तन्वी आई विना पोर आजीच्या ओढीने जाते त्या सुभेदारांच्या घरी. आता काय करायचं ते तूच बघ. आणि तेवढ्यातच रविराज देखील खाली येतो. नागराज सुमनला म्हणतो की बघ, दादा सुद्धा आलाय. सुमन म्हणते की भाऊजी, मला माहिती आहे तन्वी कुठे गेली आहे. तर रविराज म्हणतो की कुठे गेली आहे. सुमन सांगते की अहो, ती एकटीच खोलीमध्ये तोंड पाडून बसली होती, तेव्हा मीच तिला म्हटलं की तू तुझ्या मैत्रिणीकडे जा. अहो, ती तिच्या मैत्रिणीकडे गेली आहे. रविराज म्हणतो की मग हे आधीच नाही सांगायचं का. सुमन म्हणते की अहो, तुम्हीच तर म्हणाला होता ना की तिला कुठे घराबाहेर पाठवायचं नाही, परंतु शेवटी मलाच तिची दया आली आणि मीच तिला पाठवलं. ती सुभेदारांच्या घरी नाही गेली आहे. रविराज म्हणतो की ठीक आहे, तू माझ्याशी खोटं तर नाही बोलणार ना, मैत्रिणीकडेच गेली असेल.
रविराज तिथून निघून गेल्यावर सुमनला मात्र खोटं बोलल्याचं खूपच वाईट वाटत असतं. अर्जुन म्हणतो की मम्मा, किचनपर्यंत तेलाचे कुठलेही थेंब नाहीये आणि तेल फक्त एवढ्याच पोर्शनमध्ये आहे. असं कसं काय झालं? तर सायली म्हणते की कदाचित सकाळी आरती केली ना तर दिव्यातलं तेल सांडलं असेल. अस्मिता म्हणते की हो 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 तसंच झालं असेल आणि ह्या विमलचं तर साफसफाईकडे लक्षच नसतं. कल्पना म्हणते की अगं अस्मिता, असं एखाद्या वेळी राहून जातं. विमल म्हणते की पण वहिनी, घरामध्ये पाहुणे येणार म्हणून मी सगळं घर स्वच्छ केलं होतं. आता इथे तेल आलं हे मला कसं काय माहिती? अर्जुन म्हणतो की सकाळपासून इथं तेल आहे तर कुणाच्या लक्षात कसं नाही आलं? कोणीतरी नक्कीच घसरलं असतं या तेलावरून. मग सकाळपासून हे तेल जमिनीवरच कसं काय राहील? तर एक बाई म्हणते की अर्जुन, स्वतःची बायको घसरून पडली आहे तर तू किती जास्त विचार करतोयस आणि तुझ्या बायकोने देखील तुझा जीव वाचवला. असं एकमेकांवर प्रेम करणारं जोडपं मात्र आता ह्या जगात खूप विरळ आहे. श्रीबाई म्हणते की हो ना, नाहीतर आमचे हे, मी स्कूटरवरनं मागच्या मागे पडले तरी ढुंकूनही बघणार नाही. तुम्ही दोघं अगदी लकी आहात हा, त्यामुळे असाच सुखाचा संसार करा. सायली म्हणते की आता पुसून झालंय तर मंगळागौरीचे पुढचे खेळ खेळूयात. सर्व बायका हो म्हणतात. अर्जुन लगेचच नाटकं करायला सुरुवात करतो. अर्जुन सायलीजवळ येऊन बसतो, सायलीचा हात हातात घेतो आणि म्हणतो की बायको, जर तुला काही झालं असतं तर मी काय केलं असतं आणि मला किती त्रास झाला असता. आणि तो सायलीच्या गळ्यामध्ये हात घालतो. सगळ्या बायका अगदी दोघांकडे प्रेमाने बघत असतात. अर्जुन म्हणतो की मी ऑफिसमध्ये असलो ना तरीही माझ्या मनात सारखा तुझा विचार सुरू असतो. माझी बायको काय करत असेल, ती जेवली असेल का? एक बाई म्हणते की सायली, जेवढं तुझा नवरा तुझ्यावर प्रेम करतो ना, त्याच्या निम्म जरी माझ्या नवऱ्याने माझ्यावर प्रेम केलं असतं तरी मी भरून पावले असते ग. आणि मग सगळ्या बायका हसू लागतात. सायली हळूच अर्जुनला म्हणते की पुरे आता, नाहीतर खोटं वाटेल. अर्जुन म्हणतो की मी तर आपलं फक्त बुक घ्यायला आलो होतो. कल्पना म्हणते की अर्जुन, तू बुक घ्यायला आला होता ना, तू तुझं बुक घे आणि निघ बरं, आमचे अजून बरेच खेळ बाकी आहेत. अर्जुन तिथून निघून जात असतो तर सायली जेव्हा उठायला जाते तेव्हा तिचा पाय अचानक दुखायला लागतो. सायली मोठ्याने ओरडते आणि म्हणते की आई ग माझा पाय. असं म्हटल्यावर अर्जुन पुन्हा मागे येतो आणि सायलीला बघत असतो. अर्जुन लगेचच सायलीच्या पायाजवळ बसतो आणि तो सायलीला म्हणतो की थांब, मला पायाला बघू दे बरं. सायली म्हणत असते की अहो ऐका ना, माझ्या पायाला हात नका लावू. परंतु अर्जुन तिचं काहीही ऐकत नाही आणि खाली बसून तो तिचा पाय बघत असतो. प्रिया आता मात्र इथे प्रचंड घाबरलेली असते. प्रियाच्या मनात मात्र वेगळंच असतं की जर अर्जुनने सायलीच्या पायावरची जर जन्मखून बघितली तर ती लगेचच तिथे येते आणि सायलीच्या पायाजवळ बसते आणि म्हणते की सायली, अगं मी देते ना तुला मालिश करून. अर्जुन आणि सायली मात्र प्रियाकडे खूप आश्चर्याने बघू लागतात. पूर्ण आजी सुद्धा तोंडाला हात लावते. तर प्रिया म्हणत असते की अगं कसं आहे ना, तुला मालिश करून देते म्हणजे आपल्याला पुढचे खेळ खेळता येतील ना. सायली म्हणते की अगं प्रिया राहू दे, मला चालता येईल. अर्जुन प्रियाला म्हणतो की तन्वी, तुझी तब्येत तर बरी आहे ना, आणि तुला सायलीची काळजी केव्हापासून वाटायला लागली? पूर्ण आजी म्हणते की अर्जुन, तन्वी नेहमी सतत सगळ्यांची काळजी करत असते आणि काळजी घेत असते, कारण तिच्यामध्ये प्रतिमाचा स्वभाव शिरलाय. प्रिया सायलीला म्हणते की सायली, तुला आठवतंय आश्रमामध्ये जर कोणाला काही लागलं तर मीच त्यांची मालिश करून द्यायची, हो ना? सायली मात्र आश्चर्याने प्रियाकडे बघत असते. प्रिया मनामध्ये म्हणत असते की ह्या मूर्ख मुलीच्या पायाला मला हात लावावा लागतोय, पण कोणीतरी हिची जन्मखून बघण्यापेक्षा परवडलं मला. सायली म्हणते की अगं प्रिया बस, आता मला बरं वाटतंय. सायली उभी राहते आणि म्हणते की चला आता आपण आपले खेळ खेळूयात. तर कल्पना म्हणते की अगं मला असं वाटतंय की खेळ पुरे करूयात आपण, तुझ्या पायाला पण लागलंय ना, त्यापेक्षा आपण आरती करायला घेऊयात ना. सर्व बायका म्हणतात की हो चालेल आणि मग सर्व बायका आरती करण्यासाठी जातात. तर इकडे चैतन्य आणि साक्षी दोघंही भेटलेले असतात. चैतन्य साक्षीला म्हणत असतो की साक्षी, खरं तर आज मी तुझा चेहरा बघण्यासाठी आलो होतो, परंतु बोलण्यामध्ये किती वेळ गेला ना तेच कळलं नाही. साक्षी म्हणते की तुला माहिती आहे चैतन्य, तुझ्यासोबत मी अशा ह्या गप्पा कितीही वेळ मारू शकते. चैतन्य म्हणतो की हो माहिती आहे मला, पण आता मला उशीर झालाय, मी निघतो. साक्षी म्हणते की काय रे हे, दरवेळी हेच करतो. आणि हॅलो, घरापर्यंत आलाय आणि घरात नाही आलाय हे जर अण्णांना कळलं ना तर अण्णा माझ्यावर चिडतील. आणि तसंही काय, आजकाल तर तूच फेवरेट आहेस त्यांचा. चैतन्य म्हणतो की माझ्यामध्ये गुणच असे आहे की मी सर्वांचा फेवरेट होऊन जातो. साक्षी म्हणते की ए नौटंकी बस कर आता आणि अण्णांना भेटून जा. चैतन्य म्हणतो की जशी आज्ञा राणी सरकार, मी तुम्हाला कधी नाही म्हणू शकतो का? तुम्ही पुढे चला, मी तुम्हाला फॉलो करतो.
चैतन्य आणि साक्षी घरामध्ये जात असतात त्याच वेळी चैतन्याच्या हातातली फाईल खाली पडते. तर साक्षी म्हणते की थांब मी उचलून देते, परंतु चैतन्य म्हणतो की नाही नाही तू नको उचलूस, मीच उचलतो. चैतन्य त्याच्या हाताने ते फाईलमधले डॉक्युमेंट सगळे उचलून ठेवत असतो. साक्षीला मात्र डाऊट येतो की यामध्ये नक्कीच काहीतरी महत्त्वाचं असणार आणि त्यानंतर दोघेही आतमध्ये निघून जातात. तर इकडे रात्रीच्या वेळी अर्जुन सायलीला म्हणत असतो की आधी तर काय फरशीवर तेल सांडलं, नंतर प्रियाने तुमची मालिश देखील करून दिली, मला नक्कीच काहीतरी झोल वाटतोय, मला असं वाटतंय की हे सर्व प्रियानेच केलेलं असणार. सायली म्हणते की जाऊ देत ना सर, तिचा स्वभावच आहे आणि ती काय तिचे असं करण्याचे प्रयत्न देखील थांबवणार नाही आणि तिचे प्रयत्न कितीही वेळा जरी फसले ना तरी तिच्यामध्ये एक वेगळाच आत्मविश्वास असतो. अगदी ठामपणे करते ती हे सर्व. अर्जुन म्हणतो की तुमचे पाय कुठे आहेत? सायली म्हणते की अहो असं का विचारताय? अर्जुन म्हणतो की नाही मला तुमच्या पाया पडायचं होतं. अहो तुम्ही त्या तन्वीमध्ये सुद्धा एक चांगली गोष्ट बघितली, हा कुठला टॅलेंट आहे? सायली म्हणते की अहो सर प्रत्येक व्यक्तीमध्ये एखादा चांगला गुण असतोच. अर्जुन म्हणतो की हे सतत तुम्ही अलर्ट नसताना म्हणून तुमच्यासोबत असं होतं. परंतु तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, तन्वी जर तुमच्या आजूबाजूला असेल ना तर काहीतरी प्रॉब्लेम नक्कीच होणार आहे आणि आजचं तेल हे तिनेच सांडलं होतं याचे पुरावे मिळायला पाहिजे. तर सायली म्हणते की अहो सर पुरावे मिळायला काय ही तुमची केस आहे का? अर्जुन म्हणतो की तुम्हाला तन्वीवर संशय येत नाहीये का? आणि तिच्याबरोबर अस्मिता सुद्धा असणार. तुम्हाला त्या दोघींचा राग येत नाही? सगळं जग अगदी छानच असतं असं का वाटतं तुम्हाला? सायली म्हणते की अहो सर सगळं जग हे वाईटच असतं असं तुम्हाला का वाटतं? अर्जुन म्हणतो की सध्या तरी मी फक्त तन्वी आणि अस्मिताताईबद्दल बोलतोय, त्यामुळे त्यांच्यापासून जरा सावध राहा आणि टीट फॉर टॅट करायला जरा शिका. सायली म्हणते की याचा अर्थ म्हणजे सगळ्यांनी फक्त सगळ्यांना त्रासच देत राहायचं आणि या सर्वांनी काय होणार आहे, कोणीच आनंदी राहणार नाही आणि मी कोणाला उलटून नाही बोलू शकत कारण माझा स्वभावच नाही. तुमचं काय ते टीट फॉर टॅट म्हणजे जशास तसं मला तरी नाही जमणार. अर्जुन म्हणतो की वा वा वा, म्हणजे नेहमी सगळ्यांचा विचार फक्त तुम्हीच करायचा. अर्जुन म्हणतो की तुम्ही तर टीट फॉर टॅटमध्ये तर अगदी PhD केली आहे, म्हणजे त्रास कसा द्यायचा हे फक्त तुमच्याकडनं शिकलं पाहिजे. सायली विचारते की मी काय त्रास दिला? तर अर्जुन म्हणतो की ऑफकोर्स वन अँड ओनली मी. विसरलात का तुम्ही सगळं? तुम्हीच ठेवली होती ना सायलीची फुलं हॉलमध्ये, किचनमध्ये, ऑफिसमध्ये, गाडीमध्ये. ज्या फुलांची मला ॲलर्जी आहे ती सर्व फुलं तुम्ही कशी ठेवली होती आणि मुद्दाम मला त्रास दिला होता. सायली हसायला लागते तेव्हा अर्जुन म्हणतो की अजिबात हसू नका तुम्ही. पण तुमचा ना एक प्रॉब्लेम आहे, जेव्हा तुम्हाला स्वतःला त्रास होतो तेव्हा तुम्ही हे टीट फॉर टॅट कधीच करणार नाही. पण जर तुमच्या जवळच्यांना कोणाला जर त्रास झाला तर तुमच्यामधला हा टॅलेंट आपोआप बाहेर येतो. नाही म्हणजे माझ्यामुळे पूर्ण आजीला शिक्षा झाली होती म्हणून तुम्ही मला शिक्षा दिली, परंतु तन्वीने तुम्हाला त्रास दिला, तुम्ही मात्र शांत आहात. संत सायली बरोबर ना? तुम्हाला काय वाटलं मिसेस सायली, फक्त तुम्हीच मला ओळखता? आता मी सुद्धा तुम्हाला छान ओळखायला लागलोय. आता तुमच्या मनात विचार येण्याआधी मला समजलेला असतो. तर इकडे प्रिया घराच्या बाहेर उभी असते आणि मनामध्ये म्हणत असते की आज तर अर्जुनसोबत बोलण्याचा काही चान्सच मिळाला नाही, परंतु आता जोपर्यंत चान्स मिळाला नाही तोपर्यंत मी असं घरी जाण्यात पण काही अर्थ नाही. इतक्यातच रविराजचा फोन येतो. तर प्रिया विचार करत असते की आता ह्या किल्लेदारला मी काय कारण सांगू. तितक्यातच अर्जुन देखील बाहेर आलेला असतो आणि तो त्याच्या गाडीमधून त्याची बॅग घेतो. तर प्रिया लगेचच त्याच्याजवळ येते आणि म्हणते की अर्जुन आजचा कार्यक्रम किती छान झाला ना. कल्पना मामीने तर अगदी छान अरेंजमेंट केली होती आणि तुला माहिती आहे मला असे खेळ खेळायला खूप आवडतात. अर्जुन म्हणतो की येस आय नो, लोकांच्या इमोशनशी खेळायला तुला खूप आवडतं माहिती आहे मला. प्रिया म्हणते की मस्त मस्त, मला तर तुझा सेन्स ऑफ ह्युमर खूप आवडतो आणि तू काम किती मनापासून करतो रे, म्हणजे किती पॅशनेट आहेस तू, मी तर अगदी इम्प्रेस होते तुझ्यावर. आणि म्हणून तर तुम्हाला आश्रमात परत घेऊन जाणारे आणि विलास काकांचा मर्डर रिक्रिएट करणारेस. अर्जुन अरे हे करायची काही गरज आहे का? ते मला खुनाचं आठवलं ना तर खूप त्रास व्हायला लागतो. अर्जुन म्हणतो की तेच तर, आपल्याला फक्त लास्ट टाइम सगळं आठवायचंय, मग सगळं क्लिअर होऊन जाईल. प्रिया अर्जुनचा हात धरते आणि म्हणते की अर्जुन प्लीज मला ते सर्व आठवायला नको ना लावू. अर्जुन तिला रागाने म्हणतो की प्रिया हात सोड. प्रिया तरीही हात सोडत नाही आणि म्हणते की तू का वागतोस रे असं माझ्याशी, तू आपली लहानपणाची मैत्री विसरलायस का? ही मैत्री आपण जपायला हवी, वाढवायला हवी, सतत जवळ येत राहायला हवं. अर्जुन म्हणतो की हात सोड माझा. तरीही प्रिया काय हात सोडत नसते. तितक्यातच सायली देखील तिथे येते आणि ती प्रियाच्या हातावर हात ठेवते.
आणि मोठ्या हिसक्याने प्रियाचा हात बाजूला करते. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे सायली अर्जुनच्या पुढे येऊन उभी राहते आणि म्हणते की मागे हो प्रिया, आणि हे असं 4 पावलं लांब राहायचं माझ्या नवऱ्यापासून, नाहीतर मग गाठ माझ्याशी आहे. तर इकडे मैपतने चैतन्याला खूप दारू पाजलेली असते, त्यामुळे तो अजिबातच शुद्धीवर नसतो. तर तितक्यातच त्याला अर्जुनचा फोन येत असतो. तर साक्षी म्हणते की चैतन्य तू राहू दे, मी उचलते फोन, तू कॅरी ऑन कर. तर चैतन्य पुन्हा मैपतची गप्पा मारायला लागतो. साक्षीने अर्जुनचा फोन कट केलेला असतो. तर अर्जुन म्हणतो की चैतन्याने माझा फोन कट केला, एवढा कशामध्ये बिझी येतो. तर तो हे सर्व सायलीला सांगत असतो. तर मित्रांनो, असे ठरलं तर मग या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.